हरिओम. सगळ्यांचं या गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सहर्ष स्वागत. आपला 4था अध्याय सुरू आहे, ज्ञानकर्म संन्यास योग. त्याच्यातला 18वा श्लोक आपण बघतो आहोत. ज्ञानेश्वरीच्या ओव्यांपर्यंत आपण आलोय. आपण आधी प्रथम सुरुवात क्लासची प्रार्थनेनी करू आणि मग आजच्या विषयाला विवेचनाला सुरुवात करते. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुल्नरमानन्दमाधवम्। हरिः ओम्। हरिओम. 4थ्या अध्यायातल्या पहिलं आपलं मुख्य विवरण संपलं होतं. कर्मण्य कर्मयः पश्येत अकर्मणीच कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्मतो. आपण नेहमी ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि त्याचं विवेचन हे मुख्य विवेचनाच्या शेवटी ठेवतो. तर आपण कर्म आणि अकर्म ह्या संकल्पनेवर प्रकाश टाकणाऱ्या ज्या ओव्या होत्या 93 ते 98 त्यांचं विवेचन आपण गेल्या क्लासमध्ये घेतलं होतं. तेव्हा आता अकर्मणी कर्म या संकल्पनेवर प्रकाश टाकणाऱ्या ज्या ओव्या आहेत 99, 100, 101 आणि 102 या 4 ओव्यांच्या विषयी आपण आता थोडस बघूयात. 99वी श्लोक ओवी वाचते. आणि उदो अस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चलणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता. उदय आणि अस्त हे होतात ते सूर्य चालतो असं वाटल्यामुळे. तसंच रूप हे सूर्यासारखं स्थिर आहे आणि कर्माच्या सापेक्ष ते चलन पावणार किंवा हलणार किंवा कुठली कृती करणार असं भासतं. हे ज्ञानदेवांनी एक शास्त्रीय दृष्टांत देऊन अत्यंत असं मनोहरपणे कल्पनारम्य अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. वस्तुतः पृथ्वीच्या फिरण्यामुळे सूर्य चालतो, मग तो दिवसभर पूर्वे पोहोचतो आणि मग अस्त होतो. हे सगळं पृथ्वीच्या सापेक्ष सूर्याकडे पाहताना भासतं. भासतं हा शब्द खूप महत्वाचा आहे. प्रत्यक्ष घडत नाही, हे ते भासतं. तसं आत्मसूर्य हा स्थिरच असतो आणि प्रकृतीच्या कर्मामुळे तो फिरतो असं वाटतं. तसं ज्ञानी व्यक्तीचं कर्मात राहणं हे त्या सूर्यासारखं असतं. कर्माचा मी करता नाही, आणि प्रकृती ज्ञानबोधामध्ये तो असतो. या ओळीमधून आपल्याला अजून एक गोष्ट कळते. ज्ञानेश्वरीचा काळ हा साधारण 1290 आहे आणि सूर्य स्थिर आहे असं वाटतं. हा सिद्धांत कोपर्निकसनी मांडला. कोपर्निकसनी 1543 साली तो मांडला. त्याच साली त्याचं निधन पण झालं. खरं तर त्याच्या 1517 मध्येच त्याच्या ही गोष्ट लक्षात आली होती, पण त्या काळच्या ख्रिस्ती धर्माच्या धारणांच्या विरुद्ध ते असल्यामुळे त्यांनी जर तो सिद्धांत मांडला असता तर त्याचा खूप छळ झाला असता. जसा गॅलिलिओचा झाला तसं त्याचाही छळ झाला असता आणि त्याला अखेर लक्षात घेऊ. त्या जवळपास 4 गोष्टी एकतर लक्षात येतात की एकतर ज्ञानेश्वरांचं ज्ञान अद्भुत होतं, हे एक. किंवा दृष्टांत कशासाठी मांडतात? सिद्धांत समजावा म्हणून दृष्टांत दिलेला असतो. दृष्टांत म्हणजे एक उदाहरण असतं. व्यावहारिक उदाहरणाच्या सहाय्याने अमूर्त कल्पना समजायला सोपं पडावं म्हणून उदाहरण घेतलं जातं. सामान्य लोकांना सुद्धा हे समजणार होतं. याचा अर्थ भारतामध्ये त्यावेळेला या सगळ्या संकल्पनांना मान्यता होती
किंवा सर्वसामान्य लोकांना सुद्धा ही गोष्ट माहिती होती. असं एक सहज जाता जाता माझ्या मनात आलं त्याच्यावरून, म्हणून मी हे सांगितलं. याचा ओवीच्या विवरणाशी किंवा कर्मणी अकर्मणी कर्मशी संबंध नाहीये, पण आपल्याला जे भारत असा खूप मागासलेला, सगळं उशिरा, सगळे शोध पश्चिमेकडे लागतात, नंतर आपल्याकडे येतात. आपल्या ह्याच्यामध्ये पुष्कळ गोष्टी आहेत. मी जे मध्ये एक आर्टिकल पाठवलं होतं ना रामायण महाभारताचं, ते जर तुम्ही ऐकलं असेल तर त्याच्यातून सुद्धा अशा पुष्कळ गोष्टी लक्षात येतात की जेव्हा काहीच नव्हतं इकडे बाहेर दुनियेमध्ये, तेव्हा भारत किती प्रगत होता त्याचे पुरावे आणि ऍस्ट्रॉनॉमीच्या साहाय्याने दिलेले त्या निलेश ओकांनी. असो, तर आता पुढची ओळी वाचू 100 आहे. तो मनुष्यासारिखा तरी आवडे, परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. पहिला जो आता दृष्टांत दिला सूर्याचा, त्याच्याबरोबर दुसरा दृष्टांत देत आहेत आता पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबाचा दृष्टांत आहे. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं तर सगळ्या बाजूनी ते पाण्याने वेढलेलं असतं ना, ते पाण्यामध्येच असतं, तरी सुद्धा ते पाण्याने बुडत नाही का, पाण्यात विरघळत नाही का, पाण्याबरोबर वाहून जात नाही की पाण्यामध्ये भिजतही नाही. म्हणजे प्रतिबिंबाची ही अलिप्तता पाण्यात असताना असते. तसं जीवचैतन्य हे शरीरामध्ये आणि शरीराच्या संबंधातल्या असलेल्या संसारामध्ये असताना एकूण सगळ्या क्रियाकलापांमध्ये राहून सुद्धा अलिप्त असतं. त्याचा इतर सगळ्या गोष्टींचा त्याच्यावरती काही परिणाम होत. तसंच दृष्टांतामध्ये ही एक गोष्ट तर सांगितलेली आहेच की सूर्याच्या प्रतिबिंबावर पाण्याचा काहीही परिणाम होत नाही. पण अजून एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे प्रत्यक्ष बिंब हे त्या प्रतिबिंबापासून खूप दूर असतं, तसा परमात्मा आहे. आणि जीव जर ही गोष्ट समजून घेईल की तो तत्वतः परमात्मा स्वरूपच आहे, तर ही प्रतिबिंबाची पाण्यातली जी अलिप्तता आहे ती त्या जीवाला सुद्धा संसारात कर्म करत असताना साधेल. अलिप्तता आणणं हे साधेल. हे सगळे जीव म्हणजे आपण, आपल्याला सगळं लागू करायचं आहे. आपण जे इतके बुडालेले असतो सगळ्या क्रियाकलापांमध्ये, त्याच्यातून थोडंसं अलिप्त होऊन ती गोष्ट करता येईल का, असा थोडासा विचार अंतर्मुख होऊन करायला लावणारे हे दृष्टांत आहेत. तर प्रतिबिंब हे बिंबाचंच स्वरूप असतं, पण ते प्रतिबिंब पडायला माध्यम लागतं. तसं सूर्याचं प्रतिबिंब हे पाण्याच्या माध्यमात पडल्यानंतर ते प्रतिबिंबित झालं. प्रतिबिंब जर पाणीच नसतं तर प्रतिबिंब पडू शकलं असतं का? तसं जीवचैतन्य हे परमात्म्याचं प्रतिबिंब आहे आणि ते प्रतिबिंब पडायला माध्यम कुठलं आहे, तर जीवाचं अंतःकरण. कारण ते सत्वगुणांनी बनलेलं आहे ना. सत्वगुण हा प्रकाश, तेज, पारदर्शकता असं सगळं दाखवतो. त्यामुळे ते अंतःकरण या माध्यमामुळे प्रतिबिंबित झालेलं परमात्मा चैतन्य म्हणजे जीव. हा एक वेदांतातला सिद्धांत आहे, जो सोपा करून या ओवीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर आपल्याला सांगू पाहतायत. जैसे जळा माझी न बुडे भानुबिंब. आणि हा मनुष्यासारखाच वाटतो. हा जो ज्ञानी मनुष्य आहे तो खरं मनुष्यच असतो तो, पण ते चालतं बोलतं परब्रह्म असतं असं ज्ञानेश्वरांना त्यातून सुचवायचंय. कारण तो परमात्मा तत्वाशी एकरूपता त्यांनी साधलेली आहे. त्यामुळे तो कर्मापासून अलिप्त प्रतिबिंबासारखा राहिलेला आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये जो परमात्म्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे, त्याच्यामुळे ते चालतं बोलतं जणू काही परब्रह्मच आहे. त्याच्यामुळे कसं होतं पुढे, ते पुढे 101 आणि 101 आणि 102 या दोन्ही ओव्या आपण एकत्र वाचून घेऊन मग त्याच्याविषयी एकत्रच बोलते. तेने न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले भोग्य जात. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला, ते असो विश्व जागला अंगेची तो. ह्या थोड्या सोप्या आहेत ओव्या, याच्यामध्ये कळतंय काय म्हणायचंय त्यांना. ते त्यांनी पाहिलंच नाही तरी त्यांनी विश्व पाहिल्यासारखंच आहे. त्यांनी काही केलं नाही तरी सगळं केल्यासारखंच आहे. काही भोगलंच नाही तरी सगळं भोगल्यासारखंच आहे. एकाच ठिकाणी बसलाय पण तरी तो सगळ्या ठिकाणी पोचलाय. एवढंच काय, सगळ्या विश्वामध्ये तोच तो भरून राहिलेला आहे. आता इथे परमेश्वरी तत्वाबद्दल सांगतायत की परमेश्वरी तत्व हे तत्वरूपानी देव हा सगळीकडे पसरलेला आहे. त्याला म्हणून विभू आणि व्यापक म्हणतात.
विभू म्हणजे सगळ्या ठिकाणी पसरलेला. त्यामुळे सगळ्यांमधलं चैतन्य आणि त्या चैतन्यामुळे निर्माण होणारी चेतना किंवा जाणीव यांच्या रूपाने ते परमात्मा तत्वच जणू काही प्रकट होत असतं. आणि या धारणेने पाहिलं तर न पाहता तो विश्व पाहतो. सगळ्यांच्या कृतीमधून त्याचीच क्रियाशक्ती जणू काही प्रकट होतीये. हे त्याचं न करता सर्व करणं आणि भोग घेणं. ओवीच्या 3ऱ्या चरणामध्ये न भोगता भोगिले म्हणजे भोग्य जात म्हणजे जे काही भोगण्यासारखं आहे ते सगळं भोग्य जात. जात म्हणजे निर्माण झालेलं, जे काही निर्माण झालेलं आहे आणि जे ज्याचा उपभोग घेतला जाऊ शकतो ते सगळं हा न भोगताच जणू काही उपभोगतो. आता भोग कशासाठी घेतात? आनंदासाठी घेतात. आणि हा कसा आहे परमात्मा? तो स्वतः आनंद हेच ज्याचं स्वरूप आहे. त्या सच्चिदानंदाला भोग घेण्याचं खरं म्हणजे काही कारणच नाही. पण चित स्वरूपाने सत, चित आणि आनंद ह्याच्यातले चित स्वरूपाचा आपण इथे जरा रेफरन्स घेतो. चित स्वरूपाच्या दृष्टीने जर पाहिलं तर जगातल्या सगळ्या उपभोगांमध्ये एक जिवंतपणा असतो. म्हणजे त्याच्या मुळाशी चित हे तत्व असतं, चैतन्य असतं. म्हणजे दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालं तर सगळे भोग घेणं हे त्या चैतन्य शक्तीशिवाय घडूच शकत नाही. सगळे भोग हे चैतन्यामुळेच घडतात. म्हणून स्वतंत्रपणे एक वेगळं शरीर त्या चैतन्याने धारण केलंय असं नाही, पण सगळ्याच शरीरांच्या द्वारे जे उपभोग घडतायत ते जणू ह्याचेच आहेत असा त्या ओवीचा अर्थ घ्यायचा. न भोगिता भोगिले भोग्य जात. इथे आपल्याला दोन म्हणजे मला 2 सुक्तांची आठवण होते. पुरुष सुक्त पुष्कळांनी ऐकलं असेल आणि नारायण सुक्त. त्याच्यामधली जी वर्णन आहेत ती एक्झॅक्टली हीच गोष्ट सांगणारी आहेत. सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात सभूमिं विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत् दशांगुलम पुरुष एवेदगं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं. जे झालेलं आहे आणि जे होणार आहे ते सगळं हाच आहे. सगळे जे काही दिसत आहेत शीर्ष म्हणजे डोकी, सगळी डोकी, सगळे हात, सगळे पाय हे ह्याचेच आहेत अशा विराट रूपामध्ये त्याचं वर्णन आहे. किंवा नारायण सुक्तामध्ये असं म्हटलंय यच्च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते पिवा अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थितः. जे काही पाहिलं जातंय, जे काही ऐकलं जातंय ते सगळं हाच आहे. म्हणून म्हटलं ना न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले. आपली जी ही सुक्त आहेत ना त्या सुक्तांमध्ये परमेश्वराचं जे वर्णन आहे ते आपल्याला दाखवतं विविडली की आपली म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये सृष्टीच्या उत्पत्तीची काय संकल्पना आहे किंवा जीव, जगत आणि परमेश्वर या 3 संकल्पनांवर पुरेसा प्रकाश पाडणारी हे सुक्तांचे शब्द आहेत. आता इथं हे सगळं आपण परमेश्वरी तत्वाबद्दल किंवा परमात्मा तत्वाबद्दल बोललो. हेच सगळं देवाच्या बद्दल जे बोललेलं आहे ते देवाशी एकरूप झालेला जो ज्ञानी आहे त्याला सुद्धा तसंच लागू पडतं. हे आता आपण लक्षणेनी इथे समजून घ्यायची गोष्ट आहे की अशा व्यक्तीने तिच्या ज्ञानमय अवस्थेमध्ये मुख्य तत्व जाणलेलं आहे आणि ती व्यक्ती आत्मस्वरूपाच्या आनंदमय अवस्थेमध्ये तृप्त आहे. त्यामुळे तिला जे ज्ञान होत आहे ते तिच्या ज्ञानामध्ये सर्व गोष्टींच्या जाणण्याचं एकूण सगळं सार त्याच्यामध्ये एकवटलेलं आहे. किंवा ती ज्या आत्मानंदात आहे त्या आत्मानंदामध्ये लहान मोठ्या एकूण अनुभवांचे जे काही आनंद छोटे मोठे आहेत ते सगळे एकत्रितपणे समाविष्ट आहेत असं इथे म्हटलंय. ही संकल्पना आनंदाची ही तैत्तिरीय उपनिषदामध्ये खूप छान सांगितलेली आहे की गवत्याचा एक छोटस पात ते ब्रह्मदेवाचा आनंद ते खूप मोठी वाईड रेंज आहे. या सगळ्यामधले जे आनंद आहेत ते सगळे आनंद गोळाबेरीज एकत्र केले तरीही या परमात्म्याच्या आनंदातला तो एक छोटासा अंश होता. इतकं ते सगळं व्यापक आणि आपल्या कल्पनेच्या पलीकडे व्हास्ट आहे. आपण त्याचा विचारच करू शकत नाही. आणि हे आपण आपल्या एका ब्रह्मांडाबद्दल बोलतोय. अनेक ब्रह्मांडामधला सगळा आनंद, सगळ्या क्रिया, सगळे भोग हे सगळं तिथे एकवटलेलं आहे.
असं तिथे म्हणताय. म्हणून तेणे न पाहता विश्व देखील, आणि इथे म्हटले एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला. आपण म्हणतो ना परमात्मा तत्व कसं आहे, सर्व गत, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते पोचलेलं आहे, असतंच तिथे. त्यामुळे त्याला इकडून तिकडे कुठे जायची गरजच नाही. ते असो विश्व जागला अंगेची तो, हे सगळ्या विश्वामधला प्रत्येक घटक हे त्याचेच अंश आहेत. ममई वांशो जीवभूतो जीवलोके सनातन, 15व्या अध्यायामधला एक उक्ती आहे की माझाच अंश आहे. आणि अंश म्हणजे आपण अंश अंशी जे म्हणतो की त्याचे तुकडे झाले वगैरे, असा नाही हे घ्यायचं. इतकं छोटं, म्हणजे माझा एक अंश जरी घेतला तरी हे सगळं ब्रह्मांड व्यापून टाकेल. ही व्यापकता दाखवण्यासाठी आहे ना. तर पुन्हा आपण म्हणू की अरे पण हा तर एकसंध आहे असं म्हणतो परमात्म तत्व, मग हा अंश अंशी कसा, तसा त्याचा अर्थ घ्यायचा नाही. काय आपल्याला मुद्दा सांगायचा आहे त्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये आपण अर्थ लावून घ्यायचा असतो. आता जी ही आपण अकर्मातलं कर्म ही जी अवस्था सांगतोय त्याच्यासाठी या ज्ञानेश्वरीच्या ओव्या आपण बघितल्या. तेच सगळं तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये पण जवळपासच्या शब्दांमध्ये व्यक्त झालंय. तेव्हा तो एक अभंग बघूया. त्यात फारसं एक्सप्लेनेशन द्यायची गरज पडणार नाही, कारण आता सगळं एक्सप्लेनेशन दिलंय. त्या विवेचनाच्या सहाय्याने तो अभंग कळायला काही फार जड जाणार नाही. न देखो न काही म्या पाहिले सकळही, झालो अवघिया परी मी हे माझे ठेले दुरी. सगळंच मीच झाल्यानंतर मी वेगळा राहतच नाही ना, हे माझं म्हणायला. सगळ्यात मी विश्वरूप झालेलो. न घेता घेतले हात पाय उसंतिले, खादले न खाता, न खाताच खाल्लं, रसना रस झाली घेता. न खाताच खाणं तर आपण रामकृष्ण परमहंसांच्या उदाहरणात पाहिलंच होतं. न बोलोनी बोले केले प्रकट झाकिले, नाही केले कानी तुका म्हणे आले मनी. न ऐकताच, कानांनी न ऐकताच सगळं मनामध्ये प्रकट झाले. तो एक रूपक आपल्याला एक ह्याच्यामध्ये दृष्टांत देतात की गुरु झाडाखाली बसलेले आहेत, त्यांच्या समोर शिष्य समुदाय बसलेले आहेत. गुरोस्तु मौनम आख्यातम शिष्यास्तु छिन्न संशया, म्हणजे गुरु बोलत नाहीयेत तरीही त्यांचं मौन हेच व्याख्यान आहे, आणि शिष्यांचं तरीही सगळे संशय मिटलेले आहेत. ही काय अवस्था असेल त्याची आपण कल्पना करू शकतो. अकर्मणी कर्म. पण आता हे खूप जरा जड झालं. आता आपल्या व्यवहारातला एक अगदी साधं सोपं उदाहरण देते, आणि टू सम अप कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म ह्या दोन्हींसाठी एकच उदाहरण आहे, आणि ते म्हणजे आईचं. आईचं कर्म आणि अकर्म कसं असतं. आई मुलांसाठी खूप कष्ट घेते, खस्ता खाते, पण त्याच्यामध्ये तिचा कर्ताभाव असतो का, किती मी केलं किती मी केलं असं ती 10 वेळेला बोलून दाखवत नाही. ते सहज भावानी करते, प्रेमानी करते. आणि हे मी केलं म्हणून मुलांनी आपल्याला काहीतरी करावं अशी अपेक्षा सुद्धा नसते. त्यामुळे कर्तृत्व भाव नसतो, फलाची अपेक्षा नसते, भोक्तृत्व भाव नसतो. त्यामुळे हे कर्म आणि अकर्म त्याच्या डेफिनेशन मध्ये परफेक्ट बसतं. आणि अकर्मणी कर्म कसं, आईच्या सुधारणामध्ये आईने एखादा पदार्थ जीव लावून मुलांच्यासाठी केला आणि मुलांच्या समोर ठेवला. सगळ्याच्या सगळा पदार्थ, मुलं तुटून पडली त्याच्यावर, सगळा चट्टामट्टा केला. आईला काहीही शिल्लक ठेवलं नाही. तिने बिचारीने एवढे तास खपून एखादी गोष्ट केली असेल, आईला काहीच मिळालं नाही, तरी आईला दुःख होत नाही. तिला आनंदच होतो, जणू काही आपण खाल्लंय किंवा आपण खाल्लंय ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आनंद मुलांनी आवडीने खाल्लं तर तिला होतो. खाल्ल्याचं समाधान तिला पुरेपूर मिळतं. हे तिचं अकर्मणी कर्म. असं हा हा हे एक उदाहरण लक्षात ठेवायला आणि समजायलाही सोपं आहे. त्यामुळे इथे आपण हा श्लोक संपतोय. तर एकदा अश्विनी परत हा श्लोक आणि गीताईचा श्लोक म्हणू, आणि मग आपण पुढच्या श्लोकाला जाऊ. कर्मण्यकर्म यः पश्येद कर्मणि च कर्म यः, स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्न कर्म कृत्. कर्मी अकर्म जो पाहे, अकर्मी कर्म जो तसे, तो बुद्धिमंत लोकात, तो योगी कृतकृत्य तो. 19.
यस्य सर्वे समारंभा कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. उद्योग करीतो सारे काम संकल्प सोडणी ज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित. आधी अन्वय बघूयात, पद फोडूयात तर अन्वय बघूयात. फारशी संधी नाहीये, सामासिक शब्द खूप आहेत याच्यामध्ये. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तम आहुः पंडितम बुधाः. एकच संधी होता. आता अन्वय. यस्य सर्वे समारंभाः, ज्याचे सर्व समारंभ कामसंकल्प वर्जिताः, काम संकल्प विरहित असतात. ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं तम, ज्ञानरूप अग्नीत ज्याची कर्म जळून गेलेली असतात अशा त्याला बुधाहा पंडितम आहुः, ज्ञानी लोक पंडित म्हणतात. मी आता काही शब्दांचे अर्थ मुद्दाम सांगितले नाहीये, ते आता पुढे सांगणार. समारंभ हा शब्द जसाच्या तसाच ठेवलाय. ज्याचे सर्व समारंभ कामसंकल्प विरहित असतात आणि ज्ञानरूप अग्नीत ज्याची कर्म जळून भस्म झालेली असतात अशा व्यक्तीला ज्ञानी लोक पंडित म्हणतात. आता भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायापासून सुरू झालेला जो कर्मयोगाचा विषय आहे तोच 4थ्या अध्यायामध्ये सुरू आहे. फक्त 4थ्या अध्यायामध्ये कर्म हे ज्ञानाशी कसं संबंधित असतं हे जरा जास्त फोकसने, जास्त विशेषत्वाने सांगणं चालू आहे. आता ज्ञानी व्यक्तीच्या कर्माचा विषय सुरू झालेला आहे आणि त्याचं कर्मात अकर्म कसं होतं किंवा त्याच्यामुळे कर्मात अकर्म झाल्यामुळे, त्याचं कर्मच अकर्म होऊन गेल्यामुळे कर्मबंधन कसं निर्माण होत नाही याच या श्लोकामध्ये आणि पुढच्या काही 3-4 श्लोकांमध्ये वेगवेगळ्या अंगांनी आणि वेगवेगळे शब्द वापरून विवरण केलं जाणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण समारंभ हा शब्द जरा आपल्याला कळलेला नाही, तर त्याच शब्दापासून सुरुवात करूया. ज्याचा योग्य आरंभ केला जातो त्याला समारंभ असं म्हणतात. सम फॉर सम्यक, सम्यक म्हणजे योग्य. त्याचा अर्थ आपल्याला पुढे सांगणार आहे. म्हणजे बेसिकली ज्याचा आरंभ केला जातो त्याला कर्म असं म्हणतात. या व्युत्पत्तीनुसार शंकराचार्य म्हणतात की कर्मालाच समारंभ हा शब्द दिलेला आहे. म्हणजे समारंभ हा म्हणजे कर्म, ज्याची सर्व कर्म. पण काही टीकाकार इतर जे आहेत ते म्हणतात समारंभ याचा अर्थ कर्माचा आरंभ. शंकराचार्य म्हणतात समारंभ म्हणजेच कर्म, आणि काही अन्य टीकाकार आहेत ते म्हणतात समारंभ म्हणजे कर्माचा आरंभ. तर रामसुखदास काय म्हणतात? रामसुखदास म्हणतात की समारंभ हे पद हे सिद्ध कर्मयोग्याच्या रागद्वेषरहित सांगोपांग प्रवृत्तीचं वाचक आहे. रागद्वेषरहित हा शब्द आपल्याला आता व्यवस्थित कळतो. म्हणजे ते कर्म करण्यामागे किंवा न करण्यामागे त्याची काही खास आवड नावड नाहीये. तो त्याची आवड नावड बाजूला ठेवून कर्तव्य म्हणून जेव्हा करतो तेव्हा ते कर्म रागद्वेषरहित असतं. आता सांगोपांग म्हणजे काय? स अंग उपांग. अंग आणि उपांग म्हणजे पार्ट्स. अंग म्हणजे पार्ट्स, उपांग म्हणजे सब पार्ट्स. काही वेळेला जेव्हा एखाद्या आपण एक मोठी कृती असते, मोठं कार्य असतं, तेव्हा ते स्टेप्स मध्ये किंवा काही टप्प्यामध्ये डिवाइड केलं जातं किंवा त्याला बरीच साधनं लागतात. ते कर्म करण्याकरता जी साधनं लागतात त्याला सुद्धा अंग म्हणण्याची पद्धत आहे. आणि त्याच्यामधल्या ज्या मधल्या ज्या पायऱ्या असतात त्यालाही अंग उपांग म्हटलेलं असतं. म्हणजे इन डिटेल सांगोपांग याचा आपल्याला कळण्यासाठी तपशीलवार अगदी सगळे बारकावे लक्षात घेऊन मग ह्या पदाचा भाव काय झाला? समारंभाचा एक भाव असा झाला, म्हणजे एक अर्थ असा झाला की कर्मयोगी महापुरुषाकडून प्रत्येक कर्म हे अत्यंत सावधानतेने सांगोपांग म्हणजे सगळ्या बारकाव्यांसहित आणि तत्परतेने होत असतं. हा एक अर्थ झाला. आणि दुसरा त्याचा अर्थ आहे की त्याची सगळी कर्म ही शास्त्राला धरून असतात, शास्त्रसंमत असतात. म्हणजे तो करण्यासाठी जी योग्य कर्म असतात तीच करतो. त्या कर्माचे उद्देश चांगले असतात, तसंच ते कर्म करण्याच्या पद्धती पण चांगल्या असतात.
म्हणजे आखून दिलेल्या, कोणाला त्रास होणार नाही, कोणाचा अनहित होईल असं त्याचं कुठलंही कर्म नसतं, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. समारंभा यांनी जी कर्म सांगितली जातात ती अशा पद्धतीची असतात. अर्थातच ही कर्म ही ज्ञानी व्यक्तीची आहेत, त्यामुळे ती तशीच असणं अपेक्षितही आहे. आता पुढचा जो शब्द आहे काम संकल्प वर्जिता, हा शब्द समारंभ या शब्दाचं विशेषण आहे. समारंभ कसे आहेत तर कामसंकल्प वर्जिता आहेत. म्हणजे ती कर्म कशी आहेत तर संपूर्णपणे काम आणि संकल्प यांनी विरहित आहेत. आपल्याला असं वाटतं की कामसंकल्प हा एकच शब्द, कामाचा संकल्प असं काहीतरी वाटतं, पण तसं नाहीये. ते दोन आहेत, काम आणि संकल्प. त्यामुळे आता आपण ह्या दोन शब्दांचं थोडंसं चिंतन करायला हवं. एकतर विषयांचं आपण जेव्हा वारंवार चिंतन करतो, आपल्याला वेगवेगळ्या विषयांची काही काही कारणांनी अधूनमधून आठवण येत राहते. त्यामुळे हे विषय चांगले आहेत, हे आपल्याला सुख देणारे आहेत, अशी एक बुद्धीमध्ये आपला एक भाव निर्माण होतो. आणि अमुक एका विषयाच्या उपभोगाने आपल्याला सुख मिळेल किंवा अमुक एक प्रकारची मान्यता आपल्याला मिळाली, मोठेपणा मिळाला तर आपल्याला आनंद होईल, सुख होईल, अशी कल्पना किंवा असा विचार किंवा एक प्रकारचा निश्चय आपल्या मनामध्ये जो अंतःकरणामध्ये निर्माण होतो त्याला म्हणायचं संकल्प. आणि या संकल्पाचं वैशिष्ट्य काय आहे की तो असाच नुसताच आपोआप फ्रॉम नोवेअर असा निर्माण होत नाही. आपण जे पूर्वी काही पाहिलेलं आहे, जे काही पूर्वी ऐकलेलं आहे, उपभोगलेले आहेत कधी गोष्टी किंवा दुसऱ्यांना उपभोगताना पाहिलेले आहे, त्या विषयांच्या स्मृतीतून संकल्प निर्माण होतो. दुसऱ्या अध्यायात कुठल्या तरी एका श्लोकामध्ये बघा, श्रोतव्यस्य श्रुतस्य च, त्याच्यामध्ये जे ऐकलेलं आहे आणि जे ऐकावंसं वाटतंय, एखादी गोष्ट थोडी ऐकली, इंटरेस्टिंग वाटली तर आपल्याला त्याच्याबद्दल अजून ऐकावंसं वाटतं. आणि मग त्याच्याविषयी असे जे ऐकलेले पाहिलेल्या गोष्टी असतात त्याच्या स्मृती आपल्या मनात असतात आणि त्याच्यातून आपले संकल्प निर्माण होतात. आणि मग या संकल्पामधून पुढे काय होतं तर हे विषय आपल्याला उपभोगण्यासाठी मिळाले पाहिजेत, यांनी सुख मिळणारे अशी आपली धारणा झाली आहे, मग हे आपल्या मालकीचे पाहिजेत अशी इच्छा किंवा कामना निर्माण होते. आणि मग ही इच्छा किंवा कामना निर्माण झाली की ते विषय प्रत्यक्ष आपल्या हातात पडेपर्यंत आपल्या मनाला एक प्रकारची अस्वस्थता येते. आपण सतत त्याचा ध्यास घेतो, हे मला कधी मिळेल, हे मला कधी मिळेल. तो त्याला म्हणायचं काम. आपल्याला इथे दुसऱ्या अध्यायातले अजून 2 श्लोक आठवायला पाहिजेत. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोऽभिजायते. हा एवढा श्लोक असला तरी पुरेसा आहे. संगात संजायते कामः, हा संग म्हणजेच संकल्प. म्हणजे इथे आपल्याला काय कळलं की काम आणि संकल्प हे जरी दोन स्वतंत्र शब्द असले तरी ते एकमेकांशी रिलेटेड आहेत, त्यांचं काहीतरी एकमेकांशी नातं आहे. काय नातं आहे तर संकल्प हे कामाच्या मुळाशी आहे, म्हणजे कामाचं कारण आहे, आणि काम हे संकल्पाचा परिणाम आहे, म्हणजे संकल्पाचं कार्य आहे. तेव्हा संकल्प आणि काम या दोन यांच्यामध्ये कार्य कारण भाव असा संबंध आहे, एक दुसऱ्याचं कारण आहे. संकल्प कामाचं कारण आणि काम संकल्पाचं कार्य असा दोघांच्या मध्ये संबंध आहे. आणखी दोघांची एक खासियत आहे, ती म्हणजे हे दोघही काम आणि संकल्प ही कर्माची बीज आहे. म्हणजे काम आणि संकल्प निर्माण झाल्यानंतर कर्माचं चक्र निर्माण होतं, कर्माचं फळ त्याला येतं. कसं ते जरा बघूया. एकतर पहिलं विषयांच्या स्मरणाने किंवा चिंतनाने आपल्या मनात संकल्प निर्माण झाला, मग त्या संकल्पातून तो विषय उपभोगण्याची कामना निर्माण झाली. एकदा इथपर्यंत झालं की ती जी अस्वस्थता आलेली असते, तो काम जो निर्माण होतो, तो काम आपल्याला कर्म करण्यासाठी भाग पाडतो. जी गोष्ट आपल्याला हवी आहे ती मिळवण्यासाठी आपण कष्ट करतोच, धडपडतो ना आपण त्याच्यासाठी. म्हणजे तिथे पहिलं कर्माचं फळ यायला सुरुवात झाली. मग झालं, एकदा कर्म करून तो विषय आपण आपल्या ताब्यात आणला, तो उपभोगला, मग त्याच्यामध्ये आपलं मन रमून गेलं आणि मग ह्या विषयाच्या उपभोगातून मला आनंद झाला, मला सुख मिळालं असा निश्चय बुद्धीने केला.
आणि मग त्या कर्माची आणि त्या विषयाच्या उपभोगातून मिळालेला जो सुखाचे अनुभव आहे, त्याला प्रत्यय म्हणतात, सुखाचा प्रत्यय, त्याची नोंद ही आपल्या अंतःकरणात झाली. आणि त्या नोंदीबरोबर अजून एक नोंद झाली की हे सुख मला पुन्हा पुन्हा मिळायला हवं. असा पण एक शेरा किंवा एक तळटीप त्याच्याबरोबर, त्या नोंदीबरोबर जोडली गेली. ह्यालाच म्हणायचं राग किंवा आसक्ती. एकदा मिळालं मग झालं, काम, विषय मिटला असं नाही. आजही पाहिजे, उद्याही पाहिजे, कायमच पाहिजे. ही गोष्ट मला नेहमीच हवी, हिच्याशिवाय माझं चालणार नाही, म्हणजे राग किंवा आसक्ती. आणि मग हे एकदा झालं की मग पुन्हा त्याच्यातून पुढचे संकल्प, त्याच्यातनं पुढच्या इच्छा, पुढची अस्वस्थता, ते मिळेपर्यंतचे पुढचे प्रयत्न, असं सगळं तो तुम्हाला कामाला लावतोच. आणि ही सगळी कर्म कशी आहेत, तर बंधन निर्माण करणारी आहेत. कारण ती विशिष्ट इच्छेसाठी आहेत आणि त्या सगळ्या विषयांच्या इच्छा आहेत. त्यामुळे आपण काय विधान केलं होतं की संकल्प आणि संकल्प आणि काम ही कर्माची बीज आहेत. ते इथे आपण या सगळ्या विवेचनातून सिद्ध केले. पण ज्ञानीच्या ठिकाणी मात्र काम आणि संकल्प हे दोन्हीही राहत नाही. हे कसं काय? तर ज्ञानी हा आत्मसाक्षात्कारी आहे आणि आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच्या बाबतीमध्ये ते ईश्वरीय किंवा आत्म्याचं सुख त्यांनी इतक्या प्रमाणात अनुभवलेलं आहे की सामान्य चुन्नू मुन्नू सांसारिक सुखांच्या उद्देशाने तो कुठली कर्म करतच नाही. म्हणजे कुठल्या तरी विषयांचा उपभोग घ्यायचा आहे, त्याच्यातून सुख मिळवायचंय असा त्याचा संकल्प नसतो. त्यामुळे त्याच्यातून निर्माण होणाऱ्या इच्छा सुद्धा त्या उद्देशाने तो कर्म करत नाही. तो ज्ञानाच्या प्रकाशामध्ये कर्म करतो. आणि तो जर खूप, म्हणजे आता प्रवृत्ती आणि निवृत्ती हे शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा जरी ज्ञानी असला तरी त्याचाही एक स्वभाव असतो. काही जण निवृत्तीपर असतात की मुळातच थोडे अलिप्त आणि अबोल असतात, फारसे कुणामध्ये मिसळणारे नसतात. तर काही जण खूप असे कामाला वाहून घेणारे असतात. तर जे प्रवृत्तीपर असतात त्यांची प्रवृत्तीतून जी कर्म होतात ती सुद्धा सगळी लोककल्याणार्थ असतात, स्वतःसाठी नसतात. वैयक्तिक स्वार्थासाठी ते कुठली कर्म करत नाही. आणि जे निवृत्तीपर असतात म्हणजे असे लोक संन्यासच घेतील, संसारातून बाहेरच पडतील. पण मग ते त्यांची आध्यात्मिक साधनेमध्ये रमलेले असतात आणि जगण्याकरता अत्यल्प ज्या गोष्टी करायलाच पाहिजेत तेवढीच कर्म करून ते राहतात. असे दोन प्रकारचे ज्ञानी आपल्याला त्याच्यातून दिसतात, एक प्रवृत्तीपर, दुसरे निवृत्तीपर. पण स्वार्थासाठी काम करणारा ह्याच्यातले दोन्ही नसतात. त्यामुळे त्यांची कर्म ही सहज आणि उत्स्फूर्त असतात आणि त्यांना ज्ञानाचा प्रकाश आणि चैतन्याचं एक दिव्यत्व त्या कर्मामधून आपल्याला जाणवतं. लोकमान्य टिळकांचं जे कर्म आहे ते किती उंचीचं आहे हे आपल्याला कोणालाही एक्सप्लेन करायला लागत नाही. त्यातलं थोरपण, त्यातली महानता, त्यातलं दिव्यत्व हे आपल्याला लागलीच समजतं. ते विविध असतं, असं ते एक्सप्लेन करायला तुम्हाला कोणाला पटवून द्यायला जावं लागत नाही. म्हणून तर त्यांना लोकमान्य ही पदवी पण मिळाली. की त्यांनी कुठल्या लोकांनी आपणहून दिलेली पदवी येते, इतकं त्यांचं कार्य. ते तर थोर कर्मयोगी होतेच होते. आता हे झालं ज्ञानीच्या बद्दल. ज्ञानीची प्रत्येक कर्माची अवस्था ही कशी काम संकल्प रहित असते. पण आपण आता साधक आहोत, त्यामुळे आपल्याला ज्ञानीच्या प्रत्येक अवस्थेतून साधकांनी तिथपर्यंत कसं पोहोचायचंय या अवस्थेपर्यंत, ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. किंवा हे कसं घडून येईल. सिद्ध पुरुषासाठी, ज्ञानीसाठी जी सहज अवस्था आहे त्याच्यासाठी साधकांनी पोचण्याकरता काय प्रयत्न करायला पाहिजे ते आता आपण बघूया. की ज्या वेळेला माणूस विषय उपभोगांच्या पासून निर्माण होणाऱ्या सुखापेक्षा वेगळं असं काहीतरी ईश्वराच्या अनुभूतीचं सुख आहे असं ऐकतो, कुणाकडून तरी ऐकतो, किंवा असं सुख अनुभवणाऱ्याच्या संगतीत राहतो आणि त्याला तो अत्यंत आनंदात पाहतो, फार काही त्याच्या गरजा कमी झालेल्या पाहतो आणि इतरांचं कल्याण करतानाच तो किती आनंदात आहे हे पाहतो. त्याची तृप्ती आणि समाधान हे आपल्याला विषयातनं मिळणाऱ्या तृप्तीपेक्षा किंवा समाधानापेक्षा किती वेगळ्या दर्जाचं आहे किंवा उंचीवरचं आहे ह्याचंही त्याला थोडंसं भान येतं, तर थोडं समजतं. आणि मग तो स्वतःची साधना करायला सुरुवात करतो की मला पण ह्याचा अनुभव घेतला पाहिजे, याची त्याला इच्छा मनात निर्माण होते. त्याच्याकरता तो प्रयत्न करायला लागतो.
आणि मग साधनेनी ती विषय विरहित शांतीपूर्ण अवस्थेचा तो अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो. तो प्रयत्न कधी कधी अधूनमधून यशस्वी व्हायला लागतो. तो अधिक उत्साहाने ते प्रयत्न जास्त नेटाने सुरू करतो आणि त्याला ती अनुभूती जसजशी येत जाते तसतसे त्याचे पूर्वीचे जे संस्कार असतात ते कमी व्हायला लागतात आणि त्या संस्कारातून उठणारे संकल्प आणि इच्छा ह्या कमी कमी व्हायला लागतात आणि त्याची प्रगती सुरू होते. कारण आपल्याला कुठलाही आपण सिद्धांत बघितला तर एकदा तो सिद्धाच्या पातळीवर आणि एकदा साधकाच्या पातळीवर पाहिल्याशिवाय त्या गीतेच्या अभ्यासाचा आपल्याला उपयोग होणार नाही. त्यामुळे ते दोन्ही पातळ्यांवर बघायला पाहिजे. हे सगळे जे आहेत श्लोक ते ज्ञानीच वर्णन करणार आहे. पण नुसता ज्ञानी असा असा आहे म्हणून आपल्याला काय त्याच्यात नाही. आपल्याला तिथं जायचंय कधीतरी, त्याच्यासाठी त्या साधकांनी काय केलं, त्या साधकांनी काय करावं हेही समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. आता स्वामी रामसुखदास यांनी एक उदाहरण घेतलंय मोटारीचं आणि त्या उदाहरणाशी मनुष्याच्या कर्माची अवस्था कशी रिलेटेड आहे असं दाखवत दाखवत 4 स्टेप्स मध्ये त्यांनी ते दाखवलंय की कामना आणि कर्माशी निगडीत मनुष्याच्या विविध अवस्था एका मोटारीच्या उदाहरणाने देऊन वर्णन केलंय. आता एकदा मोटारीचं सांगणार अवस्था आणि मग त्याच्याशी संबंधित मनुष्याची सांगणार. एका गॅरेजमध्ये ठेवलेली बंद मोटार आहे, म्हणजे त्याचं इंजिन आणि चाकं दोन्ही चालत नाहीये. आता मनुष्याच्या बाजूला आपण काय बघणार, तर मनुष्याच्या मनात कामनाही नाहीये आणि तो कर्मही करत नाहीये. प्रत्येक कर्माच्या मागे सामान्यपणे कामना असते, ज्ञानी सोडून. त्याकडे तो कामसंकल्प वर्जित आहे. सामान्य माणसाच्या बाबतीत आपण बघतो आहोत तर कामनाही नाहीये आणि त्यामुळे कर्मही नाहीये. ही इंजिनही बंद आणि चाकही बंद ही पहिली अवस्था. मग किल्ली फिरवली इग्निशन आणि इंजिन चालू केलं पण अजून ऍक्सलेटर दाबला नाही. गाडी स्थिर आहे पण इंजिन चालू आहे. मनुष्याच्या ठिकाणी ही अवस्था काय दाखवते, तर कामना निर्माण झालीये पण त्याच्यावर ऍक्शन झालेली नाहीये, कर्म नाहीये झालेलं त्याच्यावर. नंतर आता ऍक्सलेटर दाबला, गॅरेज मधून मोटार बाहेर काढली, जिथे न्यायची होती तिथे नेली. त्याच्यामध्ये इंजिनही चालू आहे, चाकही फिरतायत. मनुष्याच्या ठिकाणी ही अवस्था कशी बघायची, तर कामनाही आहे आणि कामना पूर्ण करण्यासाठी कर्मही सुरू झालेलं आहे. आणि आता चौथी अवस्था, गाडी निघालेली असताना उतार आला. ड्रायव्हर चतुर आहे, उतार आल्याबरोबर त्यांनी इंजिन बंद केलं. गाडी mg sin थिटानी चाललेली आहे ग्रॅव्हिटीच्या नियमानुसार, त्यामुळे चाकं चालतायत, इंजिन बंद आहे. ही सगळ्यात आयडियल कंडिशन आहे. कारण काय, पेट्रोल जळत नाहीये पण प्रवास होतोय. आता आपल्या मनुष्याच्या ठिकाणी काय आहे, कामना नाही आणि कर्म होतं. मनुष्याच्या बाबतीत सुद्धा हीच आयडियल अवस्था आहे आणि ही ज्ञानीची असते. कारण कामना नसल्यामुळे कर्म तर जर होतच राहतं ते लोककल्याणार्थ होतं पण त्याचं कर्मबंधन पडत नाही. म्हणजे खूपच विन विन सिच्युएशन झाली की नाही. कर्म तर होतंय, त्याचा उपयोग जनमानसाला होतोय पण ह्याला कर्माचं फळ भोगावं लागणार नाही, कारण कामनेनी स्वार्थी कामना प्रेरित ते कर्म नाही. असं फार सुंदर वर्णन मला हे आवडलं खूप रामसुखदासांनी केलेलं. आणि आता आपण कुठपर्यंत आलो, आता समारंभ हा आणि कामसंकल्प वर्जित. पहिल्या वळीतला अजून एक महत्वाचा शब्द राहिलाय, सर्वे. सर्व या पदाचा भाव काय आहे की ज्ञानीची सर्वच्या सर्व कर्म ही संकल्प आणि कामना विरहित असतात. असं आपल्याला मनात येऊ शकतं की सर्वच्या सर्व कशासाठी. एखादं कर्म कामसंकल्प रहित असेल आणि काही कर्म कामसंकल्प सहित असतील तर काय होईल. हाच प्रश्न गौतम बुद्धांच्या एका शिष्याला पण पडला होता. गौतम बुद्ध असंच एक दिवस उपदेश करत होते की सगळ्या वासनांचा त्याग करणं कसं आवश्यक आहे. तर एका शिष्याने प्रश्न केला की सगळ्याच्या सगळ्या कामनांचा आणि वासनांचा त्याग करायलाच पाहिजे का. त्याला काय म्हणायचं होतं की काही गोष्टी काही एवढ्या निंद्य नसतात, टाकाऊ नसतात, मग त्या चांगल्या वासना किंवा कामना राहिल्या तर कुठे बिघडतं. म्हणजे मी एखादी कामना केली पण दुसऱ्या कोणाचं काही बिघडत नसेल तर त्या कामनेचा त्याग करायची काय गरज आहे.
तेव्हा गौतम बुद्धांनी हसून त्याला एक प्रश्न विचारला, हे बघ, समज एक मोठा पाण्याचा रांजण आहे, आणि त्याच्या तळाशी एक 10-12 छिद्र पाडली, तर त्यात पाणी राहील का? तो म्हणतो नाही राहणार. बर, आता ही छिद्र बुजवूयात, 4-5 छिद्र ठेवूयात, बाकीची बुजवूयात, आता पाणी राहील का? तो म्हणतो नाही राहणार. बरं, आता सगळीच बुजवू, फक्त एक ठेवूयात, आता पाणी राहील का? तो म्हणतो नाही राहणार. एक जरी छिद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत पाणी राहू शकणार नाही. म्हणजेच मिळवलेली सत्वशीलता किंवा ज्ञान घालवायला कामनेचं एकही छिद्र पुरेसं आहे, म्हणून ते बुजवायलाच पाहिजे. म्हणून सर्वे सर्वे या शब्दातली, या श्लोकातली योजना हे सगळं सांगण्यासाठी आहे. आपण तिसऱ्या अध्यायातल्या काम क्रोध वगैरेचे जे श्लोक होते, तेव्हा एक ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचल्या होत्या, त्याच्यामध्ये पूर्ण कामाचं सगळं कुटुंबाचं ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेलं तुम्हाला आठवतंय? आता मी त्या सगळ्या श्लोक ओव्या वाचणार नाहीये, फक्त त्याची आठवण करा आणि कधीतरी काढून ते वाचा, की एक काम आला की त्याच्याबरोबर क्रोध येतो, लोभ येतो, मोह येतो. आणि ते छान छान त्याला अशी नाती जोडली होती, की हा भाऊ आहे, ही बहीण आहे, हा काका आहे, असं काहीतरी छान छान केलं होतं त्यांनी. असं अख्खं कुटुंब. आणि त्याला तिसऱ्या अध्यायामध्ये म्हटलं होतं, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव हा महाशनो महापापमा. हा, ह्याची भूक ही मोठी आहे, थोडक्यात त्याचं काम भागत नाही, आणि त्यामुळे तो मोठी पाप घडवणार आहे. म्हणून विद्येन निह वैरिणम, याला वैरी मान तू. आणि मग जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरासदम, त्यामुळे ह्याला शत्रू समज आणि त्याचा निपात कर, म्हणजे एक सुद्धा कामना उपयोगाची नाही. आपल्याकडे ती म्हण आहे ना मराठीमध्ये, भटाला दिली ओसरी आणि भट हळूहळू पाय पसरी. तसं एवढ्याशा कामनेला जागा दिली की तो अनर्थ परंपरा सुरू करायला तेवढं पुरेसं आहे. म्हणून सर्वे कामसंकल्प वर्जिता, सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिता, इथपर्यंत झालं. आता ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम ह्या शब्द बघूया. ज्ञानाग्निदग्ध कर्माणम म्हणजे ज्याची सगळी कर्म ही ज्ञानरूपी अग्नीमध्ये जळून गेलेली आहेत. समारंभ म्हणजे कर्म, आपण बघितलं, म्हणजे ज्याचा आरंभ होतो त्याला कर्म असं म्हटलं. म्हणजेच कर्माचा आरंभ होतो ह्याचाच अर्थ, म्हणजे लागलीच दुसरी नाण्याची बाजू दुसरी येतेच, की म्हणजे त्याचा शेवटही होतो. उपजे ते नाशे, त्याचा आरंभ आहे, त्याचा शेवटही आहे. आणि म्हणून कर्म कसं आहे तर नाशवंत आहे. आणि मग नाशवंत कर्माचा संबंध हा कुणाबरोबर असणार? नाशवंत गोष्टी बरोबरच असणार. मग आपल्या शरीराच्या बाबतीत आपल्या सगळ्या अनुभव आपण कशामुळे घेतो? तर शरीरामुळे घेतो. शरीर, मन, बुद्धी. शरीर म्हटलं ना की 3 शरीर डोक्यात आणायची बरं का इथून पुढे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. स्थूल शरीर म्हणजे आपली इंद्रिय, सूक्ष्म शरीर म्हणजे मन, बुद्धी, आणि कारण शरीर म्हणजे आपल्या सुप्त वासना, ज्याच्यामधून कामना निर्माण होतात, ज्याच्यामधून सगळ्या क्रिया घडतात किंवा इच्छा निर्माण होतात. तर नाशवंत शरीराचा संबंध फक्त शरीर, मन, बुद्धी किंवा बाकी त्रिगुणात्मक ज्या गोष्टी आहेत संसारातल्या त्यांच्या बरोबरच असतो. त्याला आपण म्हणतो पर, आणि आपल्या रूपाला आपण म्हणतो स्व. आपलं जे खरं रूप आहे ते स्व. कारण तो स्व कसा आहे? तो अनादी आहे, अनंत आहे, अविनाशी आहे, अविकारी आहे. आणि असं जे चैतन्य, आत्मचैतन्य आहे ते म्हणजे मी आहे, असं ज्या ज्ञानीला कळलेलं आहे त्याचं शरीराशी तादात्म्य संपतं. आपण काय बघतोय? ज्ञानीची कर्म का जळतात ह्याचे आता कारणमीमांसा आपण सुरू केलेली आहे. तर शरीराशी तादात्म्य संपल्यामुळे त्या ज्ञानमय भूमिकेमध्ये त्याची उपभोग वृत्ती पण संपते आणि कर्तेपणाचा अहम पण संपतो. करणं न करणं हे सगळं प्रकृतीचं आहे, ह्याची त्याला पूर्ण जाणीव असते. आणि त्यामुळे त्यांनी केलेली जी कर्म असतात ती कोणतीही अज्ञानमय संस्कार निर्माण करत नाहीत, चुकीचे संस्कार निर्माण करत नाहीत, ठसे उमटवत नाहीत. ज्याच्या पाठीमागे स्वार्थी कामना आहे तेच कर्म ठसा उमटवतं, संस्कार करतं. त्याच्यातून ते वासनेचं बीज ठरणारं कर्म होतं. पण इथे अग्नीत भाजलेल्या बीजांना जसे अंकुर फुटत नाहीत
त्याप्रमाणे आत्मज्ञान रूपी अग्नीमध्ये दग्ध झालेल्या म्हणजे भाजल्या गेलेल्या किंवा जळून गेलेल्या कर्मांना वासनात्मक संस्कारांचे धुमारे किंवा अंकुर फुटत नाही. अशा प्रकारे कर्माशी पूर्णपणे अलिप्ततेचा अनुभव असल्यामुळे ह्या ज्ञानीची सर्व कर्म जळून होतात. आता सर्व कर्म म्हणतो तेव्हा कर्माचे प्रकार आठवायचे. कुठले कुठले कर्माचे प्रकार आहेत? आगामी कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. आगामी कर्म म्हणजे वर्तमानात या जीवनात आपण जी काही कर्म करतोय त्या कर्मांची जी काही फळं निर्माण होणार आहेत ती आपल्याला पुढच्या कुठल्या तरी जन्मामध्ये भोगावी लागणार आहेत, त्यासाठी जन्म घ्यावा लागणार आहे, ही आगामी कर्म. आता काम संकल्प विरहित आहेत ना कर्म आत्ताची ज्ञानीची, त्यामुळे त्याला पुढे कर्म निर्माणच होत नाहीत, म्हणजे फळं निर्माण होत नाहीत म्हणजे कर्मच होत नाहीये. त्यामुळे आगामी कर्मांचा प्रश्न नाही, कर्म तिथे संपली. आगामी कर्म हा विषय बाजूला. आता संचित कर्म, संचित कर्मांचं काय? ती तर अनेक जन्मांची केलेली आहे, पण एकदा का त्याला आत्मज्ञान झालं की त्याची सगळी संचित कर्म सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतात. हे कसं काय? तर त्याचा कर्तृत्व भाव संपूर्णपणे संपतो. संचित कर्माची फळं उपभोगायला करताच उपलब्ध नसेल तर फळं भोगणार कोण? त्यासाठी आमचे स्वामी तेजोमयानंद, ज्यांना आम्ही गुरुजी म्हणतो, ते एक फार छान उदाहरण देतात. एखाद्या कैद्याला 10 वर्षाचा तुरुंगवास झालेला आहे, तो तुरुंगवास भोगतोय आणि एक 4-5व्या वर्षी काही कारणामुळे त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. आता काय? कैद शिक्षा आहे 10 वर्षाची, पण ती शिक्षा आपोआपच संपल्यासारखं आहे ना. शिक्षा भोगणार कोण? भोगायलाच नाहीये कोणी शिल्लक. तसं संचित कर्माचं होतं. आता करताच जर राहिला नाही तर त्या संचित कर्माची फळं भोगणार कोण? त्यामुळे संचित कर्म ही निकालात निघाली. आता काय राहिलं? प्रारब्ध कर्म. आता प्रारब्ध कर्माचं काय आहे? तो म्हणजे धनुष्यातनं सुटलेला बाण आहे. तो तुम्हाला काही निगेट करता येत नाही, मागे घेता येत नाही आता. मग ती तर भोगायलाच लागली पाहिजेत ना. पण त्याचं काय होतं की याचं भोगते पण संपलेलं आहे. त्यामुळे प्रारब्ध कर्मानुसार गोष्टी घडतात, अनुकूल घडतात, प्रतिकूल घडतात, ते त्याच्या समोर येतात आणि संपतात. त्याची फळं देतात, संपतात. पण ह्याला त्याच्यापासून ना सुख मिळतं ना दुःख, कारण त्याचं भोगता भावही लयाला गेलेला आहे ना ज्ञानीचा. त्यामुळे त्याला किंचितही दुःख होत नाही आणि सुखही होत नाही. त्यामुळे प्रारब्ध कर्म असून नसल्यासारखं होतं. आणि ह्याची खूप उदाहरणं आहेत. रमण महर्षींना हाताचा कॅन्सर झाला होता, किंवा स्वामी रामकृष्ण परमहंसांना घशाचा कॅन्सर झाला होता, स्वामी माधवनाथांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन अनेक वर्ष ते विकलांग अवस्थेमध्ये होते. पण हे सगळं त्यांच्या शरीर लेवललाच राहिलं. हे सगळं शरीरानेच त्यांनी भोगलं आणि शांतपणे भोगलं. त्याच्याविषयी कुरकुर न करता, तक्रार न करता, चिडचिड न करता. कारण त्याच्याशी त्यांचं काही ते स्वरूपाशी संबंधित नव्हतंच ना. स्वरूपी ते निमग्न असल्यामुळे ते आत्मानंदात होते. शरीराला इकडे काहीही झालं तरी त्यांच्या प्रसन्नतेमध्ये यत्किंचितही फरक पडला नाही. ही खरी खरी उदाहरणं, म्हणजे आपल्यालाच वाटतं की हे बोलायला सोपं आहे. आपल्याला नुसतं डोकं दुखायला लागलं किंवा दाढ दुखायला लागली तर कुठलं शरीर मी नाही, मन मी नाही, ते दाढ सतत त्या दाढेकडेच किंवा डोकेकडेच आपलं हे असतं. पण अख्खं ऑपरेशन भूल न देता करून घेणारे योगी आहेत की जे मन काढून घेतलं म्हणतात. मी मन काढून घेतलं त्या माझ्या हातातून, आता करा तुम्ही. ते अट घालतात. आधी ऑपरेशन करायचंच नाही, प्रारब्ध कर्म जे असेल त्याप्रमाणे जे व्हायचं ते होऊ दे. शिष्य म्हणतात की नाही नाही ऑपरेशन करून घेऊयात, मग तुमचं पुढचं जीवन चांगलं जाईल. मग ते अट घालतात की चालेल ऑपरेशन तुम्ही म्हणताय तुमच्या सगळ्यांच्या आग्रहासाठी करूयात, पण मला भूल द्यायची नाही, आणि ते करून घेतात. हे म्हणजे आपल्याला खरं तर अतर्क्यच वाटतं आणि म्हणूनच त्यांना पंडित पंडित म्हणलेलं आहे. म्हणून शेवटचा चरण काय सांगतो? अशा प्रकारे जे कामसंकल्प वर्जित कर्म करतात आणि ज्यांची सगळी कर्म ही ज्ञानरूपी अग्नीमध्ये जळून गेलेली आहेत त्यांना बुधाहा पंडितम आहुहु, म्हणजे ज्ञानी लोक त्यांना पंडित म्हणतात. बुधाहा म्हणजे ज्यांना ऑलरेडी आत्मबोध झालेला आहे, जे ज्ञानी आहेत, जे ब्रह्मवेत्ते आहेत असे. पंडित हा शब्द पंडा या शब्दापासून आलेला आहे. पंडा म्हणजे आत्मविषयक बुद्धी, ती ज्याची स्थिर झालेली आहे
त्याला पंडित म्हणतात. आणि पंडित कोण? तर मी चैतन्य स्वरूप आहे, मी ज्ञानस्वरूप आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हे ज्ञान ज्याचं दृढ झालेलं आहे तो म्हणजे पंडित. आणि ज्याची कर्म ज्ञानरूपी अग्नीमध्ये जळून गेलेली असणं ही त्याची खास गुणवत्ता. जसं कमळाचं पान हे पाण्यातून उत्पन्न होऊन पाण्यातच राहतं आणि तरीही पाण्यापासून पूर्णपणे अलिप्त असतं, तसं कर्मयोगी हा मनुष्य योनीत म्हणजे कर्मयोनीमध्ये जन्माला येतो, कारण कर्माचा अधिकार फक्त मनुष्य योनीमध्ये आहे. आणि तो सगळ्या कर्ममय जगतातच राहतो, सगळी कर्म करतो आणि तरीही कर्मापासून पूर्ण अलिप्त असतो. आणि हे साधारण बुद्धी असलेल्या माणसाचं काम नाही. म्हणून म्हणजे मागचा श्लोक जो 18वा, त्या श्लोकात त्याला काय म्हणतात? मनुष्येषु बुद्धिमान, मनुष्यांमधला बुद्धिमान. आणि इथे म्हणतात ज्ञानी त्याला पंडित म्हणतात. इथे पंडित शब्दावरून एक श्लोक आहे, तो श्लोक सांगते आणि आपण आजच्या विषयाचा समारोप करू. गृहेषु पंडिता केचित, केचिन मूर्खेषु पंडिताः, सभायां पंडिताः केचित, केचित पंडित पंडिताः. गृहेषु पंडिताः केचित, काही जण घरामध्ये पंडित असतात. ते म्हणतात ना, हमारे गली में तो अपने गली में तो सब शेर होते हैं, असं सेल्फ हे केलंय त्यांनी, आकलन केलं की मी पंडित आहे आणि घरातले सगळे लोक मानतात की ते पंडित आहे. केचित मूर्खेषु पंडिताः, मूर्खांच्या समोर पांडित्य प्रकट करणं पण खूप सोपं असतं. वासरात लंगडी गाय शहाणी हे त्याच्यावरनं आलेलं असावं. दुसरं सभायाम पंडिता, सर्वसामान्य माणसं आहेत, त्याच्यामध्ये थोडं आपल्याला जर ज्ञान असेल तरी आपण पंडित म्हणून खपू शकतो. पण केचित पंडित पंडिता, पंडितांनी भरलेल्या विद्वानांच्या सभेमध्ये जेव्हा एखाद्याला पंडित म्हणून श्रेष्ठ मानलं जातं तेव्हा तो खरा पंडित. तसा इथे पंडित तो मानलेला आहे, तो ज्ञानांचा सुद्धा ज्ञानी आहे. एकदा आपण हा श्लोक वाचू. श्लोकावरचं विवेचन झालेलं आहे, फक्त आपल्याला आता ज्ञानेश्वरी बघायची, ती आपण पुढच्या क्लासमध्ये बघूया. यस्य सर्वे समारंभा कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. उद्योग करीतो सारे काम संकल्प सोडणी, ज्ञानाने जाळली कर्मे म्हणती त्यास पंडित. प्रार्थना म्हणूयात आणि आजच्या वर्गाचा समारोप करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.